जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे एक घटना घडली। 10 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर आरोपीला सध्या अटक केलेली आहे। मात्र या परिसरामध्ये पाहतो की सध्या पोलीस आहेत, पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू असल्याचे चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। कारण की या ठिकाणी तो नराधम आरोपी का घेऊन आला, कसा घेऊन आला, त्यासोबत त्यांनी हत्या करताना कोणत्या प्रकारची अवजार कोणत्या वस्तू वापरल्यात का याचा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत पोलीस आहेत। नक्की कशा प्रकारे सध्या शोध सुरू आहे सर? सध्या म्हणजे त्याचा ह्या बाजूला काही पुरावे वगैरे मिळतात का त्या बाबतीत जरा शोध चालू आहे। कोणत्या रोडने घेऊन आला असावा याबाबत थोडंसं चौकशी चालू आहे। एकंदरीत कशा प्रकारची घटना घडली, कारण की संपूर्ण क्षेत्र ऊसाचं आहे काय? नाही, अजून त्याबद्दल चौकशी चालू आहे आरोपींकडे। नक्की आता आरोपीकडे तपास चालू आहे, त्याच्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल। पण आरोपी सध्या अटक केलेला आहे आणि एकंदरीत तुम्ही जो तपास करताय, कारण हा संपूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे, या एका ठिकाणी ओढा आहे, काय शोध आहे? नाही, त्यांनी आडबाजूचाच त्यांनी उपयोग केला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय आणि आरोपी सध्या त्याकडं कस्टडीमध्ये आहे। त्याकडे चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी चालू आहे। पण आरोपीची तुम्ही चौकशी केली, एकंदरीत कशा प्रकारे हत्या केली गेली काय? नाही, अजून त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं नाही। चौकशीमध्ये निष्पन्न होईल पुढे भविष्यामध्ये। तुम्ही आता स्पॉट व्हिजिट करताय, काय एकंदरीत घटना तुम्हाला आढळून आल्यात, काय हत्यारं वगैरे काय किंवा काय वस्तू सापडल्यात काय? त्याचा शोध चालू आहे। त्यांनी काय इथं बाबा काय त्याची एखादी वस्तू किंवा काय पडलं का याबाबत शोध चालू आहे। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर या ठिकाणी पोलिसांचा शोध सुरू आहे। या परिसरामध्ये आरोपी आल्यानंतर आरोपींनी कशा प्रकारे तिच्यावरती अत्याचार केले, हत्या करताना काय कोणती त्या ठिकाणी वस्तू वापरल्यात का याचा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की सध्या पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी हत्या झाली त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर सध्या पोलीस शोधताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण की आरोपींनी कशा प्रकारे हत्या केली असावी, हत्या करताना कोणते हत्यारं वापरली, कोणत्या वस्तू वापरल्यात, काय केलं असावा याचा शोध सध्या या ठिकाणी पाहायला मिळतो। सकाळच्या सुमारामध्ये या परिसरामध्ये फॉरेन्सिक लॅबसुद्धा येऊन गेली। फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या परिसराची पाहणी केलेली आहे। त्यासोबत या ठिकाणी पाहतो की एक बाजूला ओढा आहे, त्यामुळे त्यांनी हत्या करताना वापरले हत्यारं ओढ्यामध्ये फेकून दिलीत का याचाही शोध सध्या एकंदरीत पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता पाहतो की ह्या घटनेला जवळजवळ 12 तास झालेत आणि 12 तासानंतर सुद्धा पोलिसांचा जो शोधकार्य आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। हा संपूर्ण क्षेत्र आहे ते ऊसाचं क्षेत्र आहे आणि ऊसाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण अडचण या ठिकाणी पाहायला मिळते। कारण की हे संपूर्ण वातावरण पाहतो की एकंदरीत भीतीचं वातावरण आहे आणि याच अनुषंगाने सध्या जे पोलीस आहेत ते पोलीस या ठिकाणी परिसराचा शोध आहे तो शोध घेताना आहे। कारण की या ठिकाणी आरोपींनी हत्या करताना कोणती हत्यारं वापरली का याचा शोध सध्या या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिप्रेषा मी सुरेश, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।